नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पावसानंतरचं सुंदर निसर्गरम्य वातावरण, महादेवाचं प्राचीन मंदिर आणि शेवटी गावाकडची एक अतिशय पौष्टिक रानभाजी। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आपण निघालो आहोत पुढच्या प्रवासाला। जाताना हे सुंदर वातावरण पहा। यंदा आमच्या भागात जास्त फारसा पाऊस पडलेला नाही आहे, त्यामुळे नदीला अजून भरपूर पाणी आलेलं नाही आहे। काही दिवसापूर्वी थोडासा पाऊस झाला होता, त्यामुळे वातावरण मात्र खूप छान झालं होतं। रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारे हिरवगार दृश्य मनाला खूप शांत करत होतं। पुढे जात असताना समोरून जाणारी ट्रेन पाहायला मिळाली। अशा निसर्गरम्य वातावरणात ट्रेनचा प्रवासही पाहण्याची मजाच काय वेगळी असते। शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत। अजून पाऊस जास्त नाही आहे, पण थोड्याशा पावसानेही धरतीचं हिरवगार शालू परिधान केला आहे। खरंच निसर्गाचं हे रूप मन प्रसन्न करून टाकतं। आणि आता आपण पोहोचलो आहोत हे सुंदर महादेवाचं मंदिर। हे मंदिर खूप वर्षापूर्वी असून अतिशय प्राचीन आहे। मंदिराचा परिसर खूप शांत आणि प्रसन्न आहे। इथे मंगल कार्यालय आहे, त्यामुळे अनेक विवाह सोहळे इथे पार पडतात। जर तुम्ही या भागात आला असाल तर या मंदिराला एकदा नक्की भेट द्या। महादेवाचं दर्शन घेतल्यावर मनाला वेगळी शांतता मिळते। दर्शन करून आम्ही घरी आलो तरीही म्हशी घरी आलेल्या होत्या। गावाकडचे साधं पण सुंदर जीवन मनाला नेहमीच जवळच वाटतं। त्यानंतर आईने स्वयंपाक करत होते। आज त्याने एक खास रानभाजी बनवली होती। तुम्हाला या भाजीचं नाव माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। ही भाजी बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही। सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे मोहरी टाकली, त्यानंतर लसूण आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे। छान सोनेरी होईपर्यंत परतून घेतला। आता त्यात लाल तिखट, जिरेपूड, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घातली। यानंतर या भाजीची पिवळी फुलं घालून सगळं छान परतून घेतलं। ही रानभाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जात आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते। ही रानभाजी गावाकडे पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवते। तिची कोवळी पानं आणि पिवळे फुलं दोन्ही खाल्ली जातात। या भाजीमध्ये भरपूर जीवनसत्व, लोह, कॅल्शियम आणि फायबर असतं, त्यामुळे शरीराला पोषण मिळतं, पचन चांगलं राहतं आणि प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते। पूर्वीच्या काळी आपल्या आजी आजोबा अशा रानभाज्या आवर्जून खात असत, कारण त्या कोणत्याही रासायनिक खताशिवाय नैसर्गिकरित्या वाढतात। म्हणूनच या भाजीची चव अप्रतिम असते, पण आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर मानली जाते। आजकाल आपल्या बाजारातील भाज्या जास्त खातो, पण अशा भाज्याची चव आणि पौष्टिकता काही वेगळीच असते। अशा रानभाज्या खाल्ल्याने निसर्गाची आपली नातंही जपलं जातं। प्रत्येक भागात या भाजीला वेगवेगळे नाव असतात आणि बनवण्याची पद्धत थोडी वेगळीच असते। तुम्ही ही भाजी खाल्ली असेल तर तुमच्या गावात तिला काय म्हणतात आणि कशी बनवतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या कमेंट वाचायला आम्हाला नक्कीच आवडेल। अशा प्रकारे आम्ही गरमागरम भाजी आणि जेवणाचा आनंद घेतला। आजचा दिवस खूप छान गेला। तुम्हाला हा गावाकडचा साधा, सुंदर आणि निसर्गरम्य व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा एक लाईक म्हणजे कमेंट आम्हाला आणखीनच असे सुंदर व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत